नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॅचलर ऑफ डिझायनिंग कोर्स या 4 इयरच्या ज्या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी CETला रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. आता नेमकी CET म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बॅचलर ऑफ डिझायनिंग या कोर्सेसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावी लागत असते, त्यालाच आपण CET म्हणत असतो. तर हे जे CET असते, या CET मध्ये जे मार्क्स पडतात तर त्या मार्क्सच्या बेसिसवर आपल्याला कॅपराउंड थ्रू आपल्याला ॲडमिशन भेटत असतं. तर अशा प्रकारे प्रोसेस असते. सुरुवातीला तुमचं रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, तिथेच तुमची जी काही फी असेल तिथे ऑनलाईन पद्धतीनेच पेड करायची आहे आणि त्यानंतर तुमचे CET होणार आहे. CET मध्ये मार्क्स पडतील, मार्क्स पडल्यानंतर कॅपराउंड चालू होतील. अशा प्रकारे पुढची प्रोसेस असणार आहे. तर आता सध्या रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता जो बॅचलर ऑफ डिझायनिंग कोर्स आहे या कोर्सेसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी बघा CETला सुरुवात झालेली आहे. म्हणजे CET साठी ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. त्याविषयी जी नोटीस आलेली आहे तर त्या नोटीस विषयी माहिती घेऊयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बॅचलर ऑफ डिझायनिंग CET 2025 एंट्रन्स एक्झामिनेशन ऑफलाईन मोड फॉर ॲडमिशन टू प्रोफेशनल कोर्सेस इन ॲडमिशन टू फर्स्ट इयर ऑफ 4 year full-time degree course in Bachelor of Designing course through State Common Entrance Test Cell Mumbai for the academic year 2025 will be held at the various examination centers within a Maharashtra state. The schedule for online registration and confirmation application form is as below. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा 4 इयरचा फुल टाइम डिग्री कोर्सेस असणार आहे. त्यासाठी बघा सुरुवातीला जी CET होणार आहे त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ वेबसाईट. तर त्यासाठी बघा 4 जानेवारीला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे तर ती 25 जानेवारी 2025 असणार आहे. The online application registration schedule and information brochure for this examination has been made available on the official website www.mahacet.org of the State Common Entrance Test Cell. This is for the information all concerned students, parents, institutions, stakeholders. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 जानेवारीला सुरुवात झालेली आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि तिथेच ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फी पेड करायची आहे जी तुमची कास्टनुसार असेल ती. तर आता बघा लास्ट डेट आहे 27 जानेवारी. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठे जायचं आहे नेमकी बघा, इथे बघा वेबसाईट दिलेली आहे www.mahacet.org. ही तुम्ही सर्च करू शकता किंवा CET सेल जरी गुगलला सर्च केलं तरी वेबसाईट येऊन जाईल. यावर क्लिक केल्यानंतर किंवा ही वेबसाईट सर्च केल्यानंतर असे होम पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा इथे ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 24-25 आहे आणि त्याच्या खाली बघा CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 25-26. तर या सेकंड लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर येथे बघा साइन इनचे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा न्यू युजर मध्ये तुम्हाला सुरुवातीला इथे रजिस्ट्रेशन टॅब दिसत आहे. रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर तुम्हाला एक ID पासवर्ड भेटेल. तो ID पासवर्ड इथे एंटर करा. एंटर केल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, तुमचं एज्युकेशन डिटेल्स वगैरे भरायचे आहे आणि त्यानंतर तिथेच ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फी जी आहे तर ती फी पेड करायची आहे आणि त्यानंतर तुमची एक्झामिनेशन होणार आहे. एक्झामिनेशनची डेट त्यांनी काय अजून सांगितलेली नाही, पण शक्यतो लवकरच होईल. तर जे विद्यार्थी या कोर्सेसला ॲडमिशन घेणार आहे त्यांनी लवकरात लवकर तुमची CETची जी एक्झामिनेशनची तयारी आहे तर त्या तयारीला लागून जा. तर अशा प्रकारे आज आपण बॅचलर ऑफ डिझायनिंग हा जो 4 इयरचा जो कोर्सेस आहे त्यासाठी जे CET साठी ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात झालेली होती तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.